साहेब, या उमेदवाराला ओळखीची गरज नाही आहे किंवा ओळख सांगायची गरज नाही आहे बोलण्यापूर्वी. हा जो जनलोट ह्या ठिकाणी जमलाय, माझ्या विठ्ठलाच्या नावावरती हा जो जनलोट जमलेला आहे, हा साक्षी देत आहे या उमेदवाराला ओळख सांगायची गरज नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, साठे होळकर, सावरकर या सर्वांच्या शौर्याला विचाराला मानवंदना देतो. मी 1 तासाच्या बॅटिंगची तयारी करून आलो होतो, पण वॉर्मअप करून मला कदाचित परत जावं लागेल असं दिसतंय, कारण साहेब जवळच आलेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगायला आलो आहे की डोळे बंद करून स्मरण करा. आपले स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती होती, तशा पद्धतीची कार्यपद्धती दाखवणारा उमेदवार आजपर्यंत जर या खडकवासल्याने पाहिला असेल तर हा मयुरेश वांजळे बिना दाढी मिशीचा संपूर्ण मतदारसंघात फिरेल. आपण सर्वांना, मी फारसं काही बोलणार नाही, माझं आपण सर्वांना इतकंच सांगणं आहे की मी आज सकाळी उठल्यापासून मला सातत्याने भाऊंची आठवण होते. मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो, जेव्हा विजय सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य कमवून ठेवले माझ्यासाठी. लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात, संपत्ती सोडतात, पैसा सोडतात. माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी यजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे. माझं जे विजन आहे, माझं जे ध्येय आहे, त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत बोलत आलेलो आहे. तुम्ही माझे यूट्यूबवरती व्हिडिओज बघा, तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा. जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना, वेन वी गो टू सम मेडिकल स्टोर अँड वी बाय सम सॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट चेक करता, तर मला तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे. माझ्या ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, माझ्या नवऱ्याची बायको ह्याचे जुने एपिसोड्स तुम्ही ज्या आनंदाने बघता, थोडासा अर्धा तास वेळ काढून तुमचा प्रत्येक जो उमेदवार, मी तुम्हाला कदापि म्हणणार नाही की तुम्ही मला मत द्या. माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की तुमच्या सर्व उमेदवारांची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे, त्यांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे. त्यांचं ज्या पद्धतीचं काम आजपर्यंत आले, त्यांनी इतिहासात काय चळवळ केलेली आहे, त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे, या सर्व गोष्टींना अनुसरून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की जे स्वप्न आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या जाण्याने अधुरं राहिलेले आहे, ते स्वप्न पूर्तीकडे नेणारा हा एकच तो छावा आहे. आणि तो छावा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 20 तारखेला, येणाऱ्या 23 तारखेला जो आपला विजयाचा शंखनाद असणार आहे, त्या मोठ्या शंखनादात हा तुमचा छावा त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न मांडण्यासाठी तत्पर आहे. इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी जे आपलं विजन आहे ते बरंचसं मोठं आहे. ते जर मला मांडायचं झालं तर कदाचित आपली अख्खी रात्र जाईल. तुम्हाला माझी वाणी अशीच गोड लागत राहील, पण माझं बोलणं काय संपणार नाही. तुम्ही ऐकून थकून जासाल, पण मी बोलून थकणार नाही. इतकं ब्रॉड विजन आपण या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. पुढच्या 25 वर्षाची तयारी आपण या ठिकाणी करून चाललेलो आहोत. आपला जो रोड मॅप आहे, जी ब्लूप्रिंट आहे, ती अशा पद्धतीने आहे की मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, मी 4 ओव्या या ठिकाणी तुमच्यासाठी लिहिलेल्या आहेत. प्लीज अलाउ मी टू प्रेझेंट दॅट बिफोर आय कन्क्लूड. ज्यांनी राखली मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या अस्मितेची लाज, जे उतरवतात गनिमाचा माज, ज्यांच्यामुळे जिवंत आहे हिंदुत्वाचा साज, ज्यांच्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यावर आहे ताज, असे आपण सर्वांचे ठाकरे राज, साहेब ठाकरे राज, साहेब ठाकरे राज. एकच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांना एकच विनंती करतो. राजसाहेब या ठिकाणी वडीलधाऱ्याप्रमाणे माझ्या बोलण्याकडे चोखरीत लक्ष देत आहेत. मी आपण सर्वांना इतकंच सांगू इच्छितो, मला बॅटिंग करायला पुरेसा वेळ या ठिकाणी मिळालेला नसता. साहेब आलेले असताना साहेबांचा वेळ फार मौल्यवान आहे. या सगळ्या गोष्टी लक्ष घेतात आपण सर्वांना एकच सांगू इच्छितो,
येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांना काय करायचं आहे, आपल्या श्रावण बाळाच्या आठवणीत काय करायचं आहे, आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजांच्या आठवणीत काय करायचं आहे, 2009 प्रमाणे जास्तीत जास्त मताधिक्याने रेल्वे इंजिनचं चिन्ह झुकझुक करत मुंबईपर्यंत पोचवायचं आहे। आणि महाराष्ट्रातील माझे सर्व जे महाराष्ट्र सैनिक उमेदवार या ठिकाणी उभे असतील त्यांना सर्वांना चांगल्या पद्धतीने चांगल्या विजय घोषाने आपण सर्वांना मुंबईला पाठवायचं आहे, विधानसभेत पाठवायचं आहे। आपल्या सेवेची संधी आम्हाला सर्वांना द्यायची आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज माझे मित्र, माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय। मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा, माझे बंधू जयदेव ठाकरे, त्यांचा मुलगा राहुल ठाकरे, मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आलाय, तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा। मला वाटलं की अरे राहुल आलाय, नंतर कळलं आमचा रमेश वांजळेंचा मुलगा आलाय। मग परत एकला गोष्ट लक्षात आली, शेवटी पुतण्याच आलाय। मला तो दिवस अजूनही आठवतोय मला। आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो माझ्याशी बोलला। मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय MRI काढायला, 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो। मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे। आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला। मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोलला, म्हटलं नाही म्हणे त्या MRI काढताना म्हणे गेला। काय बोलायचं मला, पुढे काय बोलायचं समजेच ना मला। बाकीचे अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता, आज रमेश माझ्या बरोबर असता। अनेकदा मी त्याला सांगायचो ती वजनं काढ म्हटलं गळ्यातली, तो माझ्या समोर कधी घालायचं नाही, बाहेर जाताना घालायचं। आणि आज मला मयुरेश पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो। म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोनेने मडलेलाही तसाच आहे, पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे। म्हणजे आज जे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर कराल, पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश वांजळेसाठीच मतदान करतो। आज विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या लागल्यात, सगळ्या मतदारसंघामध्ये काही मला जाणं शक्य नाही। 14-15 दिवसच मला मिळाले, मला काय सगळ्यांनाच मिळाले। आणि मग त्याच्याबद्दल मी कसा बसा, कारण काय होतं शहरामध्ये सहसा सकाळच्या सभा फार होत नाहीत, लोक कामावर गेलेले असतात, कुठेतरी कामामध्ये असतात, शाळा कॉलेजमध्ये गेलेले असतात, गृहिणी आपल्या घरी असतात, आणि मग सकाळच्या सभा करणं खूप कठीण होऊन बसतं। आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या सभा हे अख्खं पुढं तुडवत यायचं। आत्ता मी हडपसरला होतो,
हडपसरवरनं इथे यायचं. आता इथून परत मला विमानतळावर जायचं, इथून परत मला मुंबईला जायचं. परत मुंबईला काही बैठका आहेत, त्या बैठका आटपायच्या, सभा नाहीच. पण एवढ्या सगळ्या सभा घेत असताना मला मयुरेशसाठी सभा द्यायचीच होती. आज तुम्हाला एक अवयव फुटलेला आहे, तुम्हाला कल्पना असेल. तो सगळ्यांना एक अवयव फुटला आहे, त्याचं नाव आहे मोबाईल फोन. एकदा त्या मोबाईल फोनवरती ना जाऊन एकदा जग बघा. सहज मी तुम्हाला आता सहज सांगतो, नुसते बसले असाल ना तर जगभरामधली शहरं फक्त बघा. कशा प्रकारची शहरं आहेत, कशा प्रकारची शांतता आहे, कशा प्रकारची त्यांची हॉस्पिटल्स आहेत, कशा प्रकारचे त्यांचे फुटपाथ आहेत, कशा प्रकारचा त्यांचा ट्रॅफिक आहे, कशा प्रकारच्या शाळा आहेत, त्या कशा प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं. हा रोजच्या जर गरजा तुमच्या संपल्या नाही तर माझा तरुण, माझ्या तरुणी हे नवीन स्वप्न पाहतील कशी? जगभरामध्ये अनेक तरुण, अनेक तरुणी वेगवेगळे शोध लावतायत, वेगवेगळ्या कंपन्या काढतायत. आणि आमच्याकडे रोजच्याच गरजा पुरवता म्हणजे त्यातनं वाट काढताच आमची नाकी नऊ येते. नवीन स्वप्न बघणार कुठून? आमच्याकडे काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या भारताचे लोक कोण? नखं वाढवलेले आणि मिशा वाढवलेले. त्याला अक्कल लागत नाही, कापली नाही की वाढत जातात. पण त्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुम्ही बाकीच्या देशांमधल्या तरुणांनी काय काय केलेत, शोध लावलेत, काय काय लावतायत एकदा बघा. आम्ही आमच्या मूलभूत गरजांमधून बाहेर आलो नाही, आमच्या मूलभूत गरजांमधून आमच्या निवडणुका बाहेर आलेल्या नाही आहेत. आम्ही अजूनही त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढतो आहोत. आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला फुटपाथ देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला काय हॉस्पिटल्स देऊ. आज जवळपास 35 वर्ष झाली मला प्रत्यक्ष राजकारणामध्ये. 35 वर्ष मी हेच ऐकतोय. माझा आजोबा देखील तेच ऐकायचा, ते देखील तेच ऐकायचे, माझे वडील, माझे काका देखील तेच ऐकायचे, मी देखील तेच ऐकतोय. हे विषय एकदाचे संपणार आहेत की नाही संपणार आहेत? बरं, हे विषय काही रॉकेट सायन्स नाहीये. पण त्या बाबतीत का सुटत नाहीयेत? कारण तुम्ही रागावत नाही, तुम्ही चिडत नाही, तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत. तुम्ही ज्या लोकांना निवडून देता त्यांना हे प्रश्न विचारत नाहीत, म्हणून अजूनही तेच प्रश्न सुरू आहेत. आणि या मूलभूत गरजा ज्या आहेत, या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून या सगळ्या राजकारण्यांनी एक गोष्ट काढलेली आहे. काय काढली आहे? तुम्हाला जाती जातीमध्ये विभागून टाका, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करा. हा या जातीचा, तो त्या जाती. अहो तुम्ही काय घेऊन बसलात तुमच्या जाती? आम्ही महापुरुष जातीमध्ये विभागून टाकले. आमचे शिवछत्रपती कोणाचे? मराठ्यांचे. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे? आमचे दलितांचे. आमचे ज्योतिराव फुले कोणाचे? माळ्यांचे. आमचे लोकमान्य टिळक कोणाचे? आमचे ब्राह्मणांचे. पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत असले प्रकार कधी नव्हते. कोणाच्या मनात पण यायचं नाही. मी आत्ताच हडपसरला एक गोष्ट सांगितली, मुद्दामून तुम्हाला सांगतोय. आपण महाराष्ट्राची जातीपातीमधनं परिस्थिती किती खालावून ठेवलेली आहे ना, त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. उदाहरण टेलिव्हिजनवरती माझ्या मागच्या एखाद्या सभेमध्ये जर ऐकलं असेल, परत ऐका, कारण आपल्याकडे विसरून जायची पद्धत फार आहे. या जातीपातीमधल्या द्वेषामधनं हे जे विष कालवलं गेलंय ना, याच्यातनं मराठवाड्यामधली एक परिस्थिती तुम्हाला सांगतो. इतकं घाण जे मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलं नव्हतं.
एका कुटुंबातली एका व्यक्तीचं निधन झालं आणि निधन झाल्यावरती त्या घरामध्ये माणसं होती 3. ज्याचं निधन झालं तो 4थे. तिरडी उचलायला 4था खांदा मिळेना. घराच्या बाहेर दुसऱ्या समाजाचे लोक राहत होते. एरवी खेळीमेळीने राहणारे गेल्या 5-10 वर्षामध्ये खास करून 5 वर्षात एकमेकांचा द्वेष करायला लागले. द्वेष. सगळ्यांची लहान लहान पोरं एकमेकांबरोबर सगळे एकत्र खेळायचे, एकमेकांच्या घरी जायचे, एकमेकांबरोबर सण साजरे करायचे, एकत्र जेवायचे. मी मुद्दामून तुम्हाला जात सांगणार नाहीये कुठची, पण ज्या समाजाकडे निधन झालं होतं त्याच्याकडे तिरडी पकडायला 4था खांदा नव्हता. घराच्या आजूबाजूला दुसऱ्या समाजातले लोक होते, कोणी खांदा द्यायला आलं नाही. नातेवाईकांची वाट बघत बसले. 6 तासानंतर नातेवाईक आले आणि त्याच्यानंतर तिरडी उचलली गेली आणि मग स्मशानात गेले. असा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे जर महाराष्ट्र विचार करणार असेल, मला हे राजकारणच नकोय, मला या निवडणुकाच नकोय, मला याच्याशी काही देणं घेणंच नाहीये. या असल्या महाराष्ट्रासाठी म्हणून ही माणसं झगडली का रे? मी जो महाराष्ट्राचा विकास बघतोय, मी महाराष्ट्राचं जे एक विजन बघतोय, मी महाराष्ट्राचं एक स्वप्न बघतोय, मला कुठच्या खुर्चीचा सोच नाही हो, की माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची बाळ पडली पाहिजे. त्याच्यासाठी नाही करत मी. माझी इच्छा आहे, माझं ते स्वप्न आहे की ज्या हिंद प्रांतावरती ज्या आमच्या मराठेशाहीने साम्राज्य गाजवलं, राज्य गाजवलं, ते गतवैभव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला आणायची इच्छा आहे माझी. तुमच्या सहकार्याने मला ते आणायचंय. तुमच्या स्वप्नामध्ये नवा महाराष्ट्र दिसला पाहिजे. हे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून जे तुम्हाला चिखलामध्ये घालतायत ना, यांच्यापासून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. ह्यांना चिखलात घाला. नाहीतर या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र, त्याची जी दशा झाली, अजून खड्ड्यात जाऊ, अजून खड्ड्यात जाऊ आपण. ही जी माणसं आता जी उभी आहेत निवडणुकीला, बाकीच्या पक्षांमध्ये कोणतंही स्वप्न नाही, कोणताही विचार नाही. जाहीरनामे नुसते तुमच्या तोंडावरती फेकायचे. हे दर 5 वर्षानंतर ठरलेली गोष्ट असते. उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या आपला जाहीरनामा बाहेर येतोय. माझ्या खरं तर पुढच्या वाक्याला तुमच्या टाळ्या यायला पाहिजे होत्या. याचं कारण असे, कारण हा पहिला या महाराष्ट्रामधला जाहीरनामा आहे ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रश्नांची उत्तरं, हे सोडवायचे कसे प्रश्न, ते देखील आपण त्या उद्याच्या जाहीरनाम्यामध्ये देतोय. महाराष्ट्राचा विकास आराखडा, महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट 2014ला आपण आणली. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्याला स्थापना झाली, त्यावेळेला मी म्हटलं होतं मला महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मला महाराष्ट्रासमोर आणायची आहे, की या राज्यामधले प्रश्न सुटत नाहीत कसे काय, का नाही सुटत. हे काही रॉकेट सायन्स नाहीये, हे काय आपल्याला अणुबॉम्ब बनवायचा नाहीये. अहो, जगामध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत, मग आपल्याकडे का नाही सुटत? कारण इच्छाशक्ती असलेली माणसंच नाहीत. शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये जा, बारामती तालुक्यामध्ये जा, आणि त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती इंडस्ट्रीज शरद पवार साहेबांनी त्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत. किती किती उद्योग आणले त्या तालुक्यामध्ये. मग पवार साहेब, जर बारामती तालुक्यामध्ये जर समजा तुम्ही उद्योगधंदे आणू शकता, माझ्या महाराष्ट्रात का नाही आणले? आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता म्हणून का म्हणायचं? जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये उद्योगधंदे आणेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये जेव्हा उद्योगधंदे येऊन ज्याला रोजगार निर्माण होईल, माझ्या बेरोजगार तरुणांना ज्याला काम मिळेल, तो महाराष्ट्राचा नेता.
स्वतःच्या तालुक्यामध्ये विकास करणं हा तालुक्याचा नेता. जाणता राजा बिंचा राजा तर नंतरचीच गोष्ट. पण मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न खरं आहे. जे मला स्वप्न हे उतरवता येण्यासारखं आहे. पण ते पहिल्या उद्या तुम्ही सत्ताच मागतोय तुमच्याकडे. या महाराष्ट्राची सत्ताच मागतोय. पण हे सत्ता मागत असताना पहिल्या 5 वर्षामध्ये हे गेले 50-60 वर्षाचे प्रश्न सुटणार नाहीत. मी तुम्हाला मुद्दा म्हणून आत्ताच सांगून ठेवतोय. पण पहिल्या 5 वर्षामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की या सगळ्या प्रश्नांना हात घातला गेला आहे. हे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती आहेत. तुम्हाला त्याच्या पुढची पण 5 वर्ष तुम्ही स्वतःहून द्याल. तुम्ही एकदा काहीतरी नाशिकमध्ये जाऊन या. 5 वर्ष दिली होती. त्या 5 वर्षामध्ये मी नाशिककरांचा पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडून टाकला. 50-60 वर्षाचा, 5-10 वर्षाचा नाही. नाशिकमध्ये मी ज्या प्रकारचे रस्ते बांधले आम्ही, त्या रस्त्यामध्ये खड्डे तुम्हाला सापडणार नाहीत. पण बाकीच्या आमच्या सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला रस्त्यांमध्ये खड्डे सापडतील. नाशिकमध्ये नाही सापडणार. म्हणजे खड्ड्यांशिवायचे रस्ते होऊ शकतात. शहराचं चांगलं नियोजन होऊ शकतं. तुम्हाला चांगली शांतता लाभू शकते. तुम्हाला चांगल्या आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळा मिळू शकतात. आपल्या मुलांसाठी चांगले कॉलेजेस मिळू शकतात. तुम्हाला चांगली मार्केट्स मिळू शकतात. तुम्हाला चालायला चांगले फुटपाथ मिळू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण त्याच्यासाठी राज ठाकरे पाहिजे. हे वाक्य मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. अत्यंत जबाबदारीने बोलतोय. माझी आपणा सर्वांना म्हणून मी हात जोडून विनंती आहे की अनेकांना संधी दिलीत तुम्ही. अनेक तुम्ही आमदार पाहिलेत. अनेक तुम्ही खासदार पाहिलेत. आज इकडे मयुरेश उभा आहे. कुठे आहेस रे? ये समोर. आणि आमचा उमेश जगताप कुठे? इकडे पुरंदरचा आमचा उमेदवार. हे स्वप्न पूर्ण पुढे पडशील हळू. आपल्याला जिंकायचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला कुठेही गाफील राहू नका. ही जी माणसं येतील, जी 5-5 वर्ष ज्या प्रकारचा तमाशा करून ठेवला या लोकांनी ना, कोणी खोक्यात मोजला जातोय, कोणी विकला जातोय, कोणी कुठचा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये जातोय. काय वाटेल ते चालू आहे या महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष. तुमच्या मताला काही किंमत नाहीये. तुम्ही मतदानासाठी म्हणून उभं राहायचं उन्हातानामध्ये. तुम्ही एका माणसाला मतदान करायचं आणि मग त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षात जायचं. अरे गधड्या, मग आम्ही त्याच पक्षाला दिलं असतं ना, मतदान केलं असतं ना. तो पक्ष नको म्हणून तुला मतदान केलं आणि तू त्या पक्षाबरोबर जाऊन बसला. हा सगळा जो खेळ सुरू आहे ना गेल्या 5 वर्षामधला युती आघाड्यांचा, कोण कुठे जातंय, कोण कुठे विकला जातोय, कोण कोणाबरोबर चाललंय काही माहित नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जर आज बघायला गेलं तर महाराष्ट्राची IPL झाली आहे. कोण कुठच्या संघातनं खेळतोय हेच कळत नाही आणि कुठच्या संघाबद्दल टाळ्या वाजवायच्या हे पण कळत नाही आम्हाला आता. आज जो तुमच्या मतांचा जो अपमान गेल्या 5 वर्षामध्ये झालाय ना, त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे आहेत. ज्या लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा राजकीय चिखल करून ठेवला, शर्मेने मान खाली घालायला लावली आम्हाला, ती परिस्थिती जर दूर करायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये, मला सगळ्या मतदारसंघामध्ये मला जाता नाही आलं, येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो महाराष्ट्राची. परंतु जिथे जिथे माझं या टेलिव्हिजन माध्यमातून किंवा सोशल मीडियामधनं कुठूनही माझं भाषण ऐकत असाल, माझे सर्वांना महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील
त्यांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून प्रत्येकाला प्रचंड प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन सर्वांसमोर करतो आणि आपल्या सर्वांची विनंती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.